महाराष्ट्र राज्य महसूल सहकारी कर्मचारी संघटनेचं आता आंदोलन सुरू झालेलं आहे। राज्यव्यापी आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। मागण्या पूर्ण करा असं म्हणत त्यांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा कलेक्टर ऑफिस बाहेर आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की महसूलचे जे कर्मचारी आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्च्या खाली करा असा शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार पुकारलेला आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। काम बंद आंदोलन आहे। या संपामुळे राज्य सरकारच्या नव्यानं सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पीक विमा योजना त्यासोबतच दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय ते त्यांच्याकडूनच विचारणार आहोत। काय मागण्या आहेत तुमच्या आणि का काम बंद आंदोलन तुम्ही सुरू केलं? आमची मुख्य मागणी आहे की दांगड समितीने जो अहवाल दिलेला आहे 2017 मध्ये त्याच्यामध्ये आहे की महसूल कर्मचाऱ्याचा जो आकृतीबंध आहे तो निश्चित केलेला आहे आणि शासन वेळोवेळी अशा वेगवेगळ्या योजना जाहीर करते पण त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आहे ते दिलं जात नाही। ही पूर्वीपार चालत आलेली मागणी आहे जी मान्य झालेली आहे। त्या संबंधातला शासन निर्णय लवकरात लवकर काढून कर्मचाऱ्याचा आकृतीबंध निश्चित करून कर्मचारी नवीन भरती करावी। तसेच आकृतीबंधानुसार जे पदोन्नती होणार आहे त्या पण कर्मचाऱ्याला पदोन्नती द्यावी आणि नवीन कर्मचारी भरती करून जास्तीत जास्त लोकांना योजना जे लोकांचे काम आहे जे लवकरात लवकर होण्याची जी शासनाची भूमिका आहे त्यासाठी जी कर्मचारी लागणार आहेत ती द्यावी अशी आमची मुख्य मागणी आहे। त्यासोबतच सुधारित वेतन जे आहे आमचं पुन्हा महसूल सहाय्यक पदाचं जो वेतन श्रेणी आहे ग्रेड पे तो पण 2400 करण्याची मागणी आहे। त्यानंतर नायब तहसीलदारचं आहे त्यांची पण मागणी आहे। तलाठी आणि जी परीक्षा होतात आमच्या विभागीय दोन परीक्षा होतात ती एकच परीक्षा करावी अशा मुख्य मागण्या आहेत। या सर्व मागण्यासाठी शासनाने यापूर्वी जी संप झाला होता त्यात मान्यता दर्शवलेली आहे परंतु शासन निर्णय लवकरात लवकर काढत नाहीत त्यामुळे आम्ही नोटीस देऊन हा संप पुकारलेला आहे आणि हे आंदोलन आम्ही करत आहोत। पण तुमच्यावर निलंबनाची टांगती तलवार सुद्धा आहे, तुम्हाला कामावर सुद्धा काढलं जाऊ शकतं। ह्यासाठी आमचे महसूल समिती जी आहे आणि आमचे महसूल संघटना ही सक्षम आहे आणि आमच्या संघटना आमच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभी आहे आणि वारंवार आमच्या संघटनेने शासनाला तगादा लावलेला आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा। आम्हाला जो आमच्यावरती जी शासनाने आमच्यावरती जो अन्याय करत आहे शासन आणि आमच्यावरती ज्या योजना लादत आहेत त्या इतर डिपार्टमेंट आहेत त्यांना पण त्या योजनेमध्ये सहभागी करून आम्हाला त्यांना पण त्या योजनेचा काहीतरी भाग देऊन त्यांना पण शासनाच्या योजनेत सहभागी करून घ्या। आता नक्कीच एक महत्त्वाचा विषय आहे की कधीपर्यंत हे आंदोलन तुम्ही सुरू ठेवणार आहे? आता तरी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची घोषणा केली आहे आणि शासनाला पूर्वसूचना देऊन हा संप पुकारलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जो आकृतीबंध आहे दांगड समितीने ही जी आहे सर्वसामान्याच्या मागण्याशी सुसंगत अशी आहे। महसूल कर्मचारी म्हणून फक्त कर्मचाऱ्याच्या मागण्या नाही आहेत, जे महसूल कर्मचाऱ्यांवरती दैनंदिन कामकाजाबरोबर सार्वत्रिक लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणूक असतील पदवीधर निवडणुका असतील किंवा इतर कोणत्या शासनाने ज्या योजना जाहीर केलेल्या असतील ते कामकाज असेल तर हा जो भार आहे हा भार कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्याची भरती करा अशी मागणी केलेली आहे। ही जर मागणी पूर्ण झाली तर सर्वसामान्यांच्या मागण्यासुद्धा अधिक सुकरपणे आणि कमीत कमी वेळेत पूर्ण करता येतील। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार उपसला। एकीकडे सरकार योजनांचा पाऊस पडतंय तर दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांना ही कामं करावी लागतात या योजना अंमलात आणाव्या लागतात त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ त्यांच्याकडे नाही आहे, वेतन नाही आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे सगळे कर्मचारी आता रस्त्यावर उतरलेले आहे। याबद्दल शासन काही महत्त्वाचा निर्णय घेणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।